नमस्कार मित्रांनो, द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण एमपीएससी मुलाखत यातला भाग तिसरा पार्ट 3 ज्याला म्हणतोय तो बघूया. आपण पहिल्या दोन पार्टमध्ये एमपीएससीच्या बेसिक फॉर्मॅलिटीज ज्या कम्प्लीट करायच्या असतात त्याच्याबद्दलची माहिती बघितली होती. दुसऱ्या पार्टमध्ये आपण एक आयोगाच्याच माजी सदस्यांची जी कमेंट्स होती की सगळ्यांची उत्तरे पोपटसारखी रट्टा मारलेली वाटतात. ते अशी का वाटतात, ते कॉमन प्रश्न काय असतात, त्याला डील कसं करायचं याच्याबद्दल बोललो होतो. आणि आज आपण प्रोफाईल बेस्ड प्रश्न जी असतात ती आपल्याला देता आली पाहिजे. त्यात आपण कुठेच अडगळता कामा नये ह्याच्याबद्दलची माहिती थोडीशी बघूया आणि ओपिनियन बेस्ड प्रश्न याचा थोडा फरक समजून घेऊया. तर परत एकदा मी आपल्या द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो. बघा, आजच्या व्हिडिओ मधला आपल्याला काय करायचं, इंटरव्ह्यू नेमका काय. तर इंटरव्ह्यू इट्स अ युअर पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला आपण व्यक्तिमत्वाची चाचणी म्हणतो. आपलं इन्फॉर्मेशन नॉलेज हे सर्व चेक करून झालेलं आहे. मुख्य परिषद त्याला आपण मार्क्स पाडले, ते क्वालिफाय झालेलं आहे. आता आयोगाला अपेक्षित नाहीये की तुमच्याकडनं फार जास्त इन्फॉर्मेशन त्यांना अपेक्षित नाही. त्यांना चेक करायचे तुमचे अंडरस्टँडिंग, किंवा बऱ्याच वेळा त्याला असं म्हणतात की त्यांना 3 सीज त्यांना तुमचे चेक करायचे. फर्स्ट सी फॉर युअर कॉन्फिडन्स, सेकंड सी फॉर युअर कम्युनिकेशन, अँड थर्ड सी फॉर द क्लॅरिटी ऑफ थॉट्स. व्यक्तिमत्व म्हणजेच काय, तर रिफ्लेक्ट होतं आपल्या पर्सनॅलिटीतनं. आणि पर्सनॅलिटी म्हणजे काय, 6 फूट, आपली 6 पॅक, याला पर्सनॅलिटी म्हणत नाही. पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते आपल्या नॉलेजमधनं, आपल्या कम्युनिकेशनमधनं, आपल्या कॉन्फिडन्समधनं. आणि हेच आयोगाला अपेक्षित आहे आणि आयोग तेच चेक करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणून ते जाणून घ्या. आणि म्हणून ह्या पर्सनॅलिटी टेस्टसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, आता प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे. पर्सनॅलिटी म्हणजे मी परत फिजिकल म्हणत नाहीये. पर्सनॅलिटी जे आपण बोलतो, आपण जे मांडतो, आपण जे सांगतो, व्यक्त होतो, आपला आत्मविश्वास प्रत्येकाचा वेगळा आहे. मग हा वेगळा असणारच, हा प्रत्येकासारखा असू शकत नाही. आणि त्याला मी फार आर्टिफिशियली तुम्ही आणू नका असं म्हणतो. म्हणून मी दुसरा पॉईंट मुद्दामून टाकलेला आहे, तुम्ही आहात तसे प्रेझेंट व्हा, ऍज इट इज. इट डझंट मीन ऍज इट इज म्हणजे की ज्या फॉर्मॅलिटीज आहे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले त्या कम्प्लीट करायचे आहे. ड्रेस कोड आहे, तो तुम्हाला घेऊन जायचा आहे, बरोबर आहे. ऍज इट इज म्हणजे तुम्ही फार जास्त स्वतःला जे नाही तसं बनवण्याचा प्रयत्न करू नका. आपण इतक्या वर्षाचे जसे आहेत तसंच असणं गरजेचं आहे, नाही तर आपली त्याच्यात काय होईल, गडबड होईल. म्हणून ऍज इट इज प्रेझेंट करणे आणि आपलं व्यक्तिमत्व रिफ्लेक्ट होणे हे महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपली उत्तरे फार मॅनिप्युलेट किंवा ग्लोरिफाय करू नका. फॉर एक्झाम्पल, आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा विद्यार्थी येतात, त्यांना विचारतो, पहिला प्रश्न असतो साहजिक आहे, कुठून आलात, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. तेव्हा काही विद्यार्थी फार ग्लोरिफाय करतात स्वतःची माहिती. असं करता कामा नये. आयोगाला तुम्ही फार लॉंग उत्तर नाही, कॉम्पॅक्ट पाहिजे, शॉर्ट पाहिजे. आणि ज्याला आपण क्रक्स म्हणतो ते तुमच्याकडनं आलं पाहिजे. कारण की ते तुमचे फार सिनियर आहेत, त्यांच्या ऐकण्याची त्यांची मानसिकता नाहीये तुम्हाला ऐकण्याची. त्यांच्या समोर तुमचा प्रोफाईल आहे आणि तुम्ही जितकं शॉर्टेस्ट, कारण तुम्ही आता फ्युचर काय असणार आहे, ऍडमिनिस्ट्रेटर असणार आहात. तुम्हाला तुमच्याकडे फार लांब लचक अपेक्षित नाही, मोजकं, नेमकं आणि महत्वाचं हे अपेक्षित आहे. त्यामुळे मी म्हणतोय की ग्लोरिफाय करू नका, तुमची उत्तर मॅनिप्युलेट फार करू नका. जी सहज आणि व्यवहाराला प्रॅक्टिकल वाटेल अशी उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. म्हणून तुम्ही ही 3 पहिली काय पॉइंट्स सिम्पली लक्षात ठेवायचा आहे, असं मी इथे सांगेन. बघा, नेक्स्ट प्रोफाईल बेस्ड क्वेश्चन. आता प्रोफाईलवर काय क्वेश्चन असतं, आपलं प्रोफाईल समोर आहे. प्रोफाईल विचारले प्रश्न आपल्याला व्यवस्थित येणे अपेक्षित आहे. त्यात गडबड होता कामा नये, त्यात ब्लँक होणे, आठवत नाही, असं होताच कामा नये. कारण तो आपला प्रोफाईल, आपल्या प्रोफाईलवरचे कॉमन प्रश्न काय असणार आहे, एक आपला परिचय, तो नीट देता आला पाहिजे, सिंपल देता आला पाहिजे. तुम्ही कुठून आलात, 10वी पर्यंत शिक्षण, 12वी ग्रॅज्युएशन कुठल्या विषयातनं केलेले आहात, बरोबर आहे. आणि घरी कोण इथपर्यंत. आणि तुमच्या कुठल्या अचिव्हमेंट्स, खरंच चांगल्या अचिव्हमेंट्स असतील 1-2 अचिव्हमेंट्स सांगा. जर तुम्हाला कुठले अकॅडमिकल असेल, स्पोर्ट्स मधले अचिव्हमेंट्स असतील सांगा. मग तिथनं तुमचे पुढचे प्रश्न त्याच्यावर असू शकतात. तो एक इंटरव्ह्यू आपल्याला तिथं फिरवता येईल. सेकंड थिंग, आपली शैक्षणिक माहिती, मग तुमची पदवी, पदवीचे मार्क्स, पदवीचे विषय. किमान आता आयोग विचारतो, तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्या पदवीला कुठले विषय होईल, त्याचा इथं उपयोग काय होईल, बरोबर आहे. तुम्हाला मार्क जास्त आहे तर पदवीला खूपच कमी आहे, तिथं विचारणार इतके मार्क्स कमी का पडले. मग तुम्हाला थोडंसं तिथं चांगलं आणि जे खरं उत्तर आहे ते सांगता आलं पाहिजे आणि ते खरंच सांगायचं आहे, हे लक्षात घ्या. तेवढं ते जस्टिफाय करायला पाहिजे. मग पदवीविषयीची माहिती मी सांगितली ती तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कुटुंब, आपल्या कुटुंबात कोण कोण असतात, मग आपल्या कुटुंबाची थोडी माहिती, आई वडील असतात, काय करतात काय नाही, कारण की आयोगाला ते पण जाणून घ्यायचं, तुम्ही कुठल्या परिस्थितीने आले आणि कशा आहात हे आयोगाला जाणून घेता. आयोग हे प्रश्न विचारतं, मग ती पण सांगता आली पाहिजे. मी अगेन सांगेन, ती पण जास्त ग्लोरिफाय करू नका. काही विद्यार्थ्यांच्या इथं काही आपल्या इन्सिडेंट्स घडले असतात, कोणाचे वडील गेलेले असतात, आई नसते, आणि मग अशा खडतर आपला संघर्ष झाला असतो. मी म्हणतो सांगा, पण फार सिंपती घेण्याचा प्रयत्न तिथं करायचा नाही, असं मी तुम्हाला इथे सांगेन. आणि आपला जिल्हा आणि गाव, आपला जिल्हा, आपला गाव, जिथून आलात कुठे, मग त्याच्याबद्दल थोडी माहिती असेल,
त्याचं काही प्रसिद्ध स्थळ असेल, काही ठिकाण असेल ते सांगा, पण खूप नका सांगू. जर आयोगाने विचारलं, त्यांच्या लक्षात आहे की तुमचा गाव, तुमचा जिल्हा फार प्रसिद्ध आहे आणि हायलाइटेड आहे, तर मग त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला पुढचीच सांगता आली पाहिजे. म्हणजे स्वतःहून जास्त इनपुट टाकू नका की असं आहे, आमचं इतकं प्रसिद्ध आहे आणि इथं भारतातलं जगातलं याला असं म्हणतात, बिलकुल नाही. तुम्ही तिथं आला, त्या आयोगाला क्लिक झालं की आयोग तिथे सांगेल. लक्षात घ्या, आयोगाला उत्तर जितके शॉर्ट आणि कॉम्पॅक्ट सांगाल तितकं तुमचं इम्प्रेशन चांगलं राहील, बिकॉज ते फार सिनियर आहे. त्याच्यासोबत जास्त बोलणं हे चुकीचं असतं. हा पण एक महत्वाचा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. सेकंड मी लास्ट आणि पॉईंट इथे तुम्हाला सांगेल, ओपिनियन बेस्ड क्वेश्चन. आता ओपिनियन तुमचं बनलेलं असतंच आणि असणं गरजेचं सुद्धा आहे. एका ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्हाला एवढ्या गोष्टी समजणं आवश्यक आहे. आपली अंडरस्टँडिंग कुठल्याही विषयाची, त्या विषयावर अंडरस्टँडिंग आणि ते आपलं एक मत. आता फक्त ते एक्स्ट्रीम नको. शेवटी आपण गव्हर्नमेंटमध्ये जाणार आहे, गव्हर्नमेंटमध्ये जाणार तुम्ही न्यूट्रल पाहिजे. तुम्ही कुठल्याच एका याच्याकडे झुकलेलं नको, एक्स्ट्रीम नको. मग असे एक समज असणारं न्यूट्रल ओपिनियन, सोल्युशन प्रोव्हायडर आपल्याला व्हायचं आहे. मग सोल्युशन आपल्याकडे जाताना अशी एक गोष्ट आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून मी सांगितलं, सध्याची देश, राज्य किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती, प्रमुख घटना याबद्दल माहिती विचारल्यावर माहिती सोबतच तुम्हाला त्याच्यावरचं काही मतच मांडता आलं किंवा काही सोल्युशन, फॉर एक्झाम्पल रशिया युक्रेन संघर्ष असेल, श्रीलंकेतली इकॉनॉमिक क्रायसिस असेल, बरोबर आहे, किंवा आपल्या भारतातील काही आता पेट्रोल वाढ असेल किंवा काही महागाई असेल, कशी वाढते, काय वाढते, किंवा बिटको कॉइन्स, व्हॉट एव्हर. कारण की तुमचं ग्रॅज्युएशन कुठे मॅच होतं आयोग त्याच्यावर प्रश्न विचारेल. हे तुम्हाला इथं काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. ते अपेक्षित आहे. आपली समज आणि आपले मत आयोगाला जाणून घ्यायचे असते. जाणून घ्यायचं असतं का तुमचं काय अंडरस्टँडिंग आहे, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं. मग मला माहितच नाही सर, मला एसटी संप करायचं, एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे, तुम्हाला काय वाटतंय, नाही व्हायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, किंवा व्हॉट एव्हर, ते जस्टिफाय थोडं करता पाहिजे. मागण्या योग्य आहे, मागण्या मांडण्याचा काय म्हणतोय आपण मार्ग कुठला आहे, मग सरकारने त्याची काय, सरकारची बाजू काय आहे, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. कारण की इट्स रिफ्लेक्ट युअर अंडरस्टँडिंग अँड दॅट इज युअर पर्सनॅलिटी. हे तुमचं इथं शो होतं. मग हे सांगता आलं पाहिजे. शॉर्ट त्याचा अभ्यास सुद्धा करून ठेवायचा. आपण प्रशासक म्हणून एखाद्या परिस्थितीवर मार्ग काढू शकतो का, हे आपल्या उत्तरावर रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अडचणी, फॉर एक्झाम्पल एक सिंपल एक्झाम्पल सांगतो की मी अमरावतीचा विदर्भातनं गेलो, तिथे मला प्रश्न अमरावती विदर्भ शेतकरी कॉमन प्रश्न आहे, हा तेव्हाही विचारण्यात आलेला होता. 10 वर्षाची गोष्ट सांगतो, आजही विचारण्यात येईल का, तर येईलच ना. शेतकऱ्यांच्या अडचणी काय, तिथे शेतीचे प्रश्न काय, तिथे पिकत नाही मग आत्महत्या आहेच, तो काही इश्यू अजून संपलेला नाहीये. ऍटलिस्ट तुम्हाला काय इश्यू नेमका आहे, त्याच्यावर काय मार्ग असू शकतो, आणि आपण त्या भागातनं बिलॉंग करतो तर काय उत्तर येऊ शकतो असं अपेक्षित आहे. म्हणून आपल्यातनं परिस्थितीवर मार्ग निघणं गरजेचं आहे. शेवटी तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर आणि आयोगाला असे ऍडमिनिस्ट्रेटर पाहिजे जे आहे त्या परिस्थितीत काहीतरी मार्ग काढून काम पुढे सरकवतात आहे. नाही माहीतच नाही, होणारच नाही असं नको, नाही म्हणणारी नको. मग लक्षात घ्या, तो अप्रोच आणि तो ऍटिट्यूड आपल्याला दिसणं गरजेचं आहे. म्हणून शेवट टाकलं, यू आर गोइंग टू बिकम अ सोल्युशन प्रोव्हायडर. हे तुम्ही डोक्यात, म्हणजे तुमचा अप्रोच आणि ऍटिट्यूड असं ठेवायचं आहे की तुम्ही सोल्युशन प्रोव्हायडर आहे, म्हणजेच मग तुम्हाला ते प्रेझेंट करता येईल आणि याच्यातनंच तुमची उत्तरं चांगले तिथे तयार होईल असं आपण म्हणूया. म्हणून आपण पहिला व्हिडिओ जो तुमचा बेसिक फॉर्मॅलिटी नेसेसिटी काय पाहिजे इंटरव्ह्यूला जाताना राज्य जायचा, दुसरा आयोगाच्या अपेक्षा काय त्याच्यावर, आणि तिसरा प्रोफाईल आणि ओपिनियन बेस्ड प्रश्न तुम्ही काय मांडू शकता. तुमचा अभ्यास तुमची मी आधी पण सांगितलं, तुम्ही एक वही तयार करा. वहीमध्ये जे 3 घटक आहे त्याच्यावरची आपण प्रश्न तयार करून ठेवायचे, म्हणजे तिथे मी अडकत नाही, ब्लँक होणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. तर मी नक्कीच तुम्हाला या तिन्ही व्हिडिओचं, तुमच्या राज्यसेवेच्या आता मुलाखती सुरू झाल्या आहे, त्याचा उपयोग होईल. आपण पण या शनिवारपासून राज्यसेवेच्या मुलाखती घेतोय. काही विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली, ज्यांना पाहिजे मी संपर्क क्रमांक आपल्या स्लाइड्समध्ये आहे, त्याच्यात तुम्ही नोंदणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे इंटरव्ह्यूचे स्लॉट सुद्धा बुक करू शकता. थँक्यू सो मच.